हाय नमस्कार सगळ्यांना. तर सकाळपासून पाऊसच चालू आहे बघा. काम झालं आताच आवरलं सगळं. असल्या चिकचिकीत काय रानात बी जायला येणं काहीच होय नाही. इकडं असं का घरामुळं आता पावसामुळं गवत गवत यायला लागलं छोटं छोटंसं इकडं. आणि इकडं तर कसलं पाणी साठलं तुम्हाला दाखवते. पावसात बाहेर बी वाटा नाही काहीच होय नाही. मग अशी लय पाऊस येत होता पण काय बाहेर येऊन व्हिडिओ काढणंच झालं नाही. म्हटलं पाऊस उघडल्यानंतर ना एक व्हिडिओ काढा. असं इथं मुरुम टाकलाय ना गुरांसाठी, ते सगळं असं चिखल व्हायला लागलं आता दारात. आता इथं पाणी किती साठले असं झालंय सगळं. तर असू द्या म्हणलं एक छोटासा व्हिडिओ काढून दाखवा. त्यांचं काहीतरी काम होतं ते गेलं होतं, म्हणजे गेलं तर बारामतीला. रोजच काम येते त्यांचं म्हणतात तुम्ही. आणि सकाळ सकाळ म्हणजे टाईमच भेटत नाही. ते थांबत बी नाही व्हिडिओ काढायला. त्याच्यामुळं काय त्यांच्यावर व्हिडिओ काढायला हेच होय नाही. इथं असं काल सगळं खांब हे करून घेतलं बघा, रवून घेतलं. इकडे अँगल वगैरे रवून घेतलं. आता ह्याला जाळी कडनी ठोकून घ्यायची इकडं अशी मस्तपैकी, म्हणजे गोटा तयार होईल. असं दिसतंय का पाठीमागं बराच मोठा झाला आहे गोटा. आता इकडून असा तिथपर्यंत आणि इकडून असं तिथली जाळी काढायची आणि असाच पलीकडं लांबवायचा आहे. तर असं द्या अशी झाडं आहेत मस्तपैकी. कशाचं फुलंही माहिती आहे का तुम्हाला? प्राजक्ताचं सकाळ सकाळ असला छान वास येतो ना, लय मस्त वास येतो. थोडंसं लांब आहे पण लय पण फुलांची झाडं दारात असल्यावर सापाची भीती असते असं म्हणतात. त्याच्यामुळे थोडंसं लांब लावले. मुरुम टाकल्यामुळं जरासं चिखल झाला आहे बरं का, पाय रावत्यात. तर असू द्या चला, आज काय रानात बी जाता येणार नाही. बघून यावं म्हणलं होतं फिरून व्हायचं, तरकारी बिरकारी घेऊन यावं थोड्या वेळाने, बघू 4-5 वाजता. असू द्या. बघा कसा वाटला माझा व्हिडिओ. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.